नमस्कार. दयासरा फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर रश्मी परांजपे या उपस्थित आहेत. आपण 1 मिनिटामध्ये आपला कार्यक्रम सुरू करूया आणि आपले सर्व उद्योजक जॉईन होत आहेत. तर एक मिनिटभर थांबूया आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सेवावर्धिनी आणि दयासरा फाउंडेशन आता गेली अनेक असं म्हणायला हरकत नाही, आता काही वर्ष म्हणायला हरकत नाही, एकत्र काम करीत आहेत. आणि सेवावर्धिनी ही विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणारी संस्था आहे, ज्यामध्ये स्वावलंबन अभियान असा विषय गेले 1.5-2 वर्ष मोठ्या प्रमाणावरती सेवावर्धिनी करीत आहे. तर नोकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि मग त्यामधून जे चालू असलेले व्यवसाय आहेत ते आणखीन भक्कम करणे आणि नव्यानं ज्यांना व्यवसाय सुरू करायचे, स्वावलंबी व्हायचे, आर्थिक स्वावलंबनाकडे जायचंय, अशा सर्वांकरता स्वावलंबन अभियान आता देशभर आणि देश पातळीवरती चालू आहे. त्यात विविध सामाजिक संस्था आहेत, त्यात सेवावर्धिनीचा खूप मोठा पुढाकार आहे. दयासरा फाउंडेशनचं जे सगळे नॉलेज रिसोर्सेस आहेत, म्हणजे त्यामध्ये एक्सपर्ट आणि एक्सपर्ट बोर्ड आहे दयासराचं, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स म्हणजे अर्थशास्त्र विषयातले आहेत, सोशल मीडिया मॅनेजमेंट मधले आहेत, ट्रेड आणि एक्सपोर्ट मधले आहेत, सामाजिक शास्त्र विषयांमधले आहेत. त्याबरोबरीने उद्योजकता करत असताना सेल्स कसे वाढवावे, सेल्स ग्रोथ कशी करावी, अशा विषयांवर देखील विविध प्रकारचे आपले तज्ञ आणि त्यांच्या चर्चा ह्या आतापर्यंत या उद्योजकांबरोबर झाल्या. थोडीशी पार्श्वभूमी द्यायची तर सेवावर्धिनीच्या सुरुवातीच्या आपल्या बैठकांमध्ये किंवा आपल्या डिस्कशन्स मध्ये 1 महिना सतत आपण एका गटाबरोबर काम करून 4 विविध विषयांवरती त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायांमध्ये वृद्धी करण्याच्या दृष्टीने हे आपण प्रयत्नशील होतो आणि आहोत. त्यातले काही जण आजही उपस्थित असतील, माझ्या अंदाजाने यापूर्वी जे उपस्थित होते. परंतु सेवावर्धिनी आणि दयासरा असे दोघं मिळून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या उद्योजकांना सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. आज त्याच आपल्या शृंखलेतला अजून एक कार्यक्रम असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर रश्मी परांजपे ह्या त्यांना म्हणजे त्यांचं काम इतकं मोठं आहे की गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक त्यांचं टीचिंग आणि मेंटॉरिंग असं चालू आहे. त्या स्वतः प्रशिक्षकही आहेत आणि 17 पेक्षा अधिक वर्ष त्या कन्सल्टंट म्हणून देखील अनेक संस्थांना, अनेक मोठ्या उद्योगांना तिथे काम करत आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्याचं मॉडेलिंग विषयातलं त्यांचं सर्टिफिकेशन देखील झालेलं आहे 2017. तर म्हणजे अर्थतज्ञ आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभले आहेत. तर डॉक्टर रश्मी, तुमचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि म्हणजे सेवावर्धिनीचे जे सर्व उद्योजक आहेत ते महाराष्ट्राच्या विविध भागातून आहेत. तर त्यांचे स्वतःचे व्यवसाय, शेती, शेतीपूरक, अन्न, त्याबरोबरीने अन्यही काही प्रकारचे व्यवसाय, काही छोटे मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स, त्याच्या बरोबर अक्षरशः विविध प्रकारचे व्यवसाय इथे दिसतील. काही गृह उद्योग देखील या गटामध्ये आहेत. तर अशा एका गटाबरोबर आजची इंटरॅक्शन आहे आणि प्रामुख्याने अर्थकारण असा विषय असल्यामुळे आणि फायनान्सेस हा बिझनेसचा मला वाटतं गाभा आहे आणि तो त्याचा आत्मा म्हणायला हरकत नाही. तर अशा विषयावरती आजची आपली चर्चा, अंडरस्टँडिंग अँड ऍप्लिकेशन ऑफ फायनान्स इन बिझनेस. तर ज्याला आपण एखाद्या उद्योजकानं आपला आर्थिक विषय जो आहे तो सबळ केला तरच त्याचा उद्योग उभा राहू शकतो, मोठा होऊ शकतो. पण त्यातले बारकावे कोणते, कोणत्या गोष्टी उद्योजकाला माहीत असणं गरजेचं आहे, त्यानं त्या कशा पद्धतीनं पुढे नेल्या पाहिजेत, असे विविध प्रश्न मनामध्ये उद्योजकाच्या येतात. त्यामध्ये लोन असा एक सातत्यानं विषय असतो. बऱ्याच वेळेला लोन मध्ये मिळणाऱ्या अडचणी, त्यासाठी आपले स्वतंत्र प्रोग्राम आहेत. परंतु
पहिले या फायनान्स विषयाचा आपल्या बिझनेसमध्ये नेमका उपयोग कसा आहे हे आधी समजून घेणं आणि त्याची थोडी पायाभरणी असं या आजच्या डिस्कशनला म्हणायला हरकत. तर आता आपण रश्मीजींनी आपल्यासाठी आणलेलं प्रेझेंटेशन आणि आपण सगळं ऐकूया. पण मला सर्वांना हे सांगू इच्छितो मी, की आपण आज मनमोकळेपणाने आपले प्रश्न विचारा. त्या प्रश्नांवरची उत्तरं तुमच्या उद्योगांमध्ये तुम्हाला येणारे अनुभव, तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित स्वरूपात सोडवूया आणि एकत्र पुढे या स्वावलंबन अभियानामध्ये अ, देआसराही या सहभागी आहेत. तर डॉक्टर रश्मी यांना मी विनंती करतो की येस, डिस्कशनची सुरुवात. थँक्यू व्हेरी मच आनंद सर. आणि आजचं आता तुम्ही मराठीतनं सगळं बोलताय, तर इंग्लिश आणि मराठी असं मिक्स ठेवू का? तसं हो, चालेल हो. का? कारण आपले सर्व उद्योजक आज म्हणजे महाराष्ट्राच्या विविध महाराष्ट्रातलेच भागात आहेत. असतात. त्यामुळे अ, इंग्लिश आपलं प्रेझेंटेशन असलं तरी आपण मराठीतनं बोललं तरी काहीच हरकत चालेल. मी काय करते, कॉम्बिनेशन ठेवते, इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही मिक्सचर ठेवते. ठीक आहे ना? नाही. चालेल. सो शॅल आय स्टार्ट? हो, हो. ओके, फाईन. सो वेलकम एंटरप्रेन्युअर्स. मला वाटतं मी पहिले स्क्रीन पण शेअर करायला घेते माझं. स्क्रीन दिसतंय ना व्यवस्थित? हो, दिसतोय. ओके. Okay, so today's topic is understanding and application of finance in business. So topics which we'll be covering today is importance of opening a current account with a bank, routing of transactions through a bank account, importance of maintaining records of cash transactions, optimum utilization of resources, especially finance, significance of repayment of loan EMI on or before due date, इफेक्टिव्ह कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि इम्पॉर्टन्स ऑफ बजेट. सो हे थोडक्यात सगळे टॉपिक्स आपण कव्हर करूयात. बेसिकली टू स्टार्ट विथ, नॉर्मली वाय वी डू बिझनेस टू अर्न प्रॉफिट्स. पैसे कमवायला मुख्य म्हणजे आपण सगळे बिझनेस करतो. तर त्याच्या दृष्टीने फायनान्स अतिशय महत्वाचं असतं. कारण जर का आपला फायनान्स जो आहे तो ठीक नाही राहिला तर काही काळाने तो बिझनेस सस्टेनेबल होत नाही, तो पुढे चालू ठेवणं खूप कठीण जातं. सो मेजर बिझनेसेस जर का आपण पाहिले की जे बंद पडतात, तर त्याचं मेन कारण असतं की फायनान्स, की आपल्याला फायनान्स मॅनेजमेंट नीट जमत नाही. कित्येकदा माझ्या माहितीत असे पण आहेत की इंजिनियर्स आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्स अतिशय उत्तम आहेत, व्हेरी गुड क्वालिटी प्रॉडक्ट्स, बट फायनान्स मॅनेजमेंट नीट न जमल्यामुळे कधी कधी ते बिझनेसेस बंद करावे लागलेले. तर त्यामुळे फायनान्स अतिशय महत्वाचा आहे. आणि मी जसं म्हटलं की मेन उद्देश काय असतो बिझनेस करायचा, तर पैसे कमावणं. तेच जर का आपण कमवू नाही शकलो तर बिझनेस पुढे चालवणं कठीण होतं. सो म्हणून फायनान्शियल मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या कुठल्याही बिझनेससाठी. आता आपण एक असं बघूयात की फायनान्स म्हणजे आता नक्की काय, तर आपल्याकडे जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तेव्हा दोन प्रकारांनी आपल्याकडे फायनान्स येतं, दादर लागतं. एक म्हणजे लॉंग टर्म फंड्स असतात आणि एक शॉर्ट टर्म साठी लागतात. तर मला वाटतं बऱ्याच जणांना कॅपिटल हे ऐकलं असेल तुम्ही लोकांनी, की जे नॉर्मली आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा आपण पहिले कॅपिटल घालतो, म्हणजे आपले स्वतःचे पैसे घालतो, विच इज कॉल्ड एज कॅपिटल. आणि ते घातले की मग आपल्याला समजा उरलेले, समजा आपण एक असं समजेल की मला एक ब्युटी पार्लर सुरू करायचंय आणि मला 10 लाख रुपये लागणार आहेत पार्लर सुरू करायला, तर पैकी 5 लाख मी माझे साचवून ठेवलेत आणि मी ते माझ्या बिझनेसमध्ये घालते. सो आय इंट्रोड्यूस दॅट ॲज कॅपिटल. आणि उरलेले जे आहेत 5 लाख ते मी लोन घेते बँकेकडनं. असं अशा प्रकाराने आपण पैसे, आता हे मी अगदी पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीचे सांगते. आता हल्ली बरेच इतर व्हेंचर कॅपिटल वगैरे असे बरेच प्रकार झाले पैसे उभे करायचे. पण पहिल्यांदा आपण बेसिकली हे प्रकार बघूयात काय आहे ते. सो इफ यू सी हिअर, फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे पैसा बिझनेसमध्ये येतो कुठून, तर एक म्हणजे की ओन पर्सनलाइज फंड, स्वतःचे, ज्याला कॅपिटल आपण म्हणतो.
आणि मग बॅलन्स जो पैसा आहे तो आपण इतर फ्रेंड्स फॅमिलीकडनं पैसे उभे करू शकतो ऍज अ लोन, किंवा बँका किंवा NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, जसं की बजाज फायनान्स आहे, मुथूट फायनान्स आहे, हे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन आहेत, त्यांच्याकडनं आपण लोन्स घेऊ शकतो बिझनेस चालवायला. तर ह्या प्रकारचे दोन दोन फंड टाइप्स ऑफ फंड्स आपल्याला मिळू शकतात. एक म्हणजे लॉंग टर्म टाइप्स ऑफ फंडिंग बघाल फ्रॉम बँक्स और NBFC. एक म्हणजे की टर्म लोन, म्हणजे की टू अक्वायर ऍसेट्स सच एज प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट अँड फर्निचर फॉर बिझनेस पर्पजेस, म्हणजे हे लॉंग टर्म लोन असतं की जे आपण आता मी तुम्हाला सांगितलं की समजा एक ब्युटी पार्लर मी सुरू करते, तर सुरुवातीला मला एक जागा घ्यायला पाहिजे, तिथे मला सगळं फर्निचर सेटअप करायला पाहिजे, तर माझ्याकडे बायका येतील ना करून घ्यायला. सो तो सगळा जो इनिशियल सेटअप असतो तो करण्यासाठी तो असा माझा एका वर्षात, त्याला थोडे जास्ती पैसे लागतात, ते माझ्या एका वर्षात नाही होऊ शकत सगळं. सो नॉर्मली इन फायनान्स मध्ये लॉंग टर्म म्हणजे इट इज ऑलवेज मोर दॅन अ इयर. तर मी एका वर्षापेक्षा जास्ती काळासाठी ते लोन घेते. सो विच इज नॉर्मली 5 इयर्स 7 इयर्स डिपेंडिंग किती अमाऊंट आहे, मी किती काळात परत करू शकेन. आणि त्याच्यामध्ये मी बिझनेस सेटअप करण्यासाठी हे लोन घेते. आणि मग दुसरं असतं की वर्किंग कॅपिटल. आता आय वॉन्ट यू ऑल टू इमॅजिन दिस की माझा एक चांगल्या मोक्याच्या ठिकाणी मी जागा घेतली आहे, तिथे माझं चांगलं मी सेटअप करून घेतलं आहे बिझनेसचा, छान चकाचक, जरा माझं लागतं तसं ब्युटी पार्लरला सगळ्या त्यांच्या त्या खुर्च्या आणि बाकी फर्निचर असं सगळं छान करून घेतलेलं आहे. तर त्या सेटअप मी सगळा करून घेतलेला आणि त्याच्यासाठी एक समजा मी म्हटलं जसं मला एक 10 लाख लागणार आहेत, 5 लाख मी घातले आणि 5 लाख बँकेकडनं घेतले. अर्थात त्याच्यासाठी मला बँकेला एक रिपोर्ट बनवून द्यायला लागतो, प्रोजेक्ट फायनान्स वगैरे करून ते चार्टर्ड अकाउंटंट्स बनवून देऊ शकतात, म्हणजे मला लोन मिळू शकतं बँकेकडनं. त्याच्यामध्ये आपण नॉर्मली मला पुढे किती फायदा होऊ शकतो काय, म्हणजे थोडक्यात बँक बघतं की माझी रिपेइंग कॅपॅसिटी आहे की नाही, आणि त्या बेसिसवरती बँक देते. तर तसं एक टर्म लोन मी घेतलं. आणि दुसऱ्या प्रकारचं एक लोन बँक देते म्हणजे कॅश क्रेडिट, की आता माझा हा सेटअप रेडी झालेला आहे, पण आता मला डे टू डे चालवायला हवाय हा बिझनेस. आता माझ्याकडे हळूहळू मी ऍडव्हर्टायझिंग करणार, मग हळूहळू बायका यायला लागणार, पण तोपर्यंत मला ऍडव्हर्टायझिंगचा खर्च आहे, ते चालू ठेवायला लाईट बिल भरायला पाहिजे मला. समजा मी ते भाड्यावर घेतलं असेल तर भाडं भरत राहणं भाग आहे. माझ्याकडे काही मी ह्या ठेवल्या असतील, बायका असतील माझ्याकडे काम करायला, साफसफाई करायला असतील, किंवा इव्हन माझ्याकडे ब्युटिशियन्स असतील, त्यांना मला काही पेमेंट देणं भाग आहे. तर ह्याला सगळ्याला म्हणतात वर्किंग कॅपिटल, की हे मला डे टू डे रनिंगसाठी हा पैसा लागतो. सो नेहमी दोन प्रकारची लोन्स मिळू शकतात. एक म्हणजे हे मला सगळं उभं करायला सेटअप, आणि दुसरं म्हणजे हे डे टू डे रनिंग, विच इज ऑल्सो कॉल्ड एज वर्किंग कॅपिटल. खूपदा काय होतं की बिझनेसेस, बरेचसे बिझनेसेस असे असतात की सेटअप खूप छान होतो, पण हे डे टू डे रनिंग कंपन्यांना चालवणं खूप कठीण जातं, आणि त्याच्यामुळे बिझनेस नंतर सस्टेनेबल होत नाही, म्हणजे चालू ठेवणं खूप कठीण जातं, की अरे बापरे, मी आता पुढच्या महिन्याचं लाईट बिल भरू कुठून, माझे जे कंपनीतले ज्या लोकांचे पगार आहेत ते करू कुठून, आणि मग कंपनी शेवटी बंद करायची वेळ येते. तर मेजॉरिटी वेळा असं होतं, कारण एकदा सेटअप रेडी होतो आपला, आणि हे जर का आपण नीट मॅनेज नाही करू शकलो, म्हणजे 10 लाखातले जर का मी 9-9.5 लाख हा सगळा सेटअप करण्यातच घालवले, तर उरलेले 50,000 रुपयात माझा हा सगळा डे टू डे खर्च नाही निघू शकत. त्यामुळे मी जेव्हा माझे फंड्स प्लॅन करते, तेव्हा आय हॅव टू प्लॅन इन सच अ वे की लॉंग टर्म साठी मी घातले, आणि मला डे टू डे रनिंग साठी सुद्धा थोडे पैसे ठेवायला पाहिजेत. एक समजा 4 महिन्याची सोय, की ज्याच्यात माझे 4 महिन्याचे पगार वगैरे सगळे जाऊ शकतात. बाय दॅट टाइम माझं जाहिरात होऊन, माझ्याकडे बायका येऊन, कस्टमर्स येऊन, मी त्यांना सर्व्हिसेस देऊन माझा बिझनेस सुरू होऊ शकतो. सो हे जे असतं डे टू डे रनिंग, त्याला वर्किंग कॅपिटल असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ही जी कॅश फ्लो मॅनेजमेंट आहे, ही अतिशय इम्पॉर्टंट असते बिझनेसमध्ये नीटपणे वापरायची. सो ज्युडिशियस यूज ऑफ कॅश, म्हणजे कॅश इनफ्लो इज स्लो, म्हणजे अवेलेबल कॅश. आता कधी कधी काय होतं, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेसेस. काही बिझनेसमध्ये जसं की समजा लॉन्ड्री असेल, तर बरेचदा लोक लगेच पैसे देऊन जातात, त्यामुळे काही बिझनेसमध्ये फटाफट पैसे येऊन जातात. काही बिझनेसमध्ये ते म्हणतात मी नंतर पैसे देतो, सो कॅश इनफ्लो इज स्लो. तर अकॉर्डिंगली आपला काय टाईपचा बिझनेस आहे, मग त्याप्रमाणे जर का माझा कॅश इनफ्लो स्लो असेल, तर काय होतं, माझ्याकडे आत्ता खर्चाला कॅश कमी असते, पुढे येणार असते कॅश, प्रॉफिट होणारच तुम्हाला, रादर होतो, पण कॅश नसते. तर त्याच्यामुळे माझे काय होऊ शकतात की इरेग्युलर पेमेंट्स होऊ शकतात. मला जी पेमेंट्स करायची आहे ती खूप हळू म्हणजे रादर मला इरेग्युलर, कारण की माझ्याकडे आता कॅश नाहीये परत करायला. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं काही बिझनेसमध्ये फटाफट पेमेंट, मेजॉरिटी आर कॅश बिझनेसेस. नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना आता सिन्स यू ऑल आर डुईंग बिझनेस माहिती असेल की बरेचदा क्रेडिट बिझनेस पण जास्ती होतो, 70-80%.
काही बिझनेसेस असतात की जिथे कॅश बिझनेस जास्ती होतो, की पटापट कॅश येते. सो इफ कॅश इन्फ्लो इज इमिजिएट ऑर फास्ट, आता अशा वेळेस सुद्धा कित्येकदा प्रॉब्लेम होतो. कारण की काय होतं की आलेली कॅश खूप जास्ती असते आणि मग ती इकडे इकडे वापरली जाते. आयडियल कॅश खूप राहते, कारण आता मला लगेच काही सगळे पेमेंट्स करायचे नसतात. मग अशा वेळेस मला प्लॅन करून पुढच्या पेमेंटसाठी मला ते कॅश बाजूला ठेवून द्यायला पाहिजे. तर अशी पण प्रॉब्लेम येतो. नाहीतर मग काय होतं की तो मी कॅश आता माझ्याकडे आता आहे खूप, माझ्या पर्सनल यूजसाठी मी भरपूर पैसे वापरून टाकते आणि फॉर लेटर ऑन पेमेंट्स किंवा नेक्स्ट मंथ पेमेंट्स आय डोंट हॅव फंड्स, सफिशियंट फंड्स. सो असे सो इवन इफ कॅश इन्फ्लो इज स्लो ऑर फास्ट, आपलं कुठलं आहे बिझनेस त्याप्रमाणे आपल्याला ऍक्शन्स घ्यायला पाहिजेत किंवा त्याप्रमाणे डिसिजन्स घ्यायला पाहिजेत. त्याप्रमाणे कमी कॅश येत असेल तर आय हॅव टू सी टू इट की मी अजून कॅश कुठून उभी करू शकेन. लवकर लवकर येत असेल तर मी ती कॅश जपून ठेवायला पाहिजे माझ्या बिझनेससाठी. एक वन ऑफ दी वेज इन विच वी कॅन कीप आवर कॅश इज ओपनिंग ऑफ अ करंट अकाउंट. बऱ्याच जणांना माहिती असेल की करंट अकाउंट हा बिझनेससाठी उघडला जातो नेहमी. सेव्हिंग्स अकाउंट हे आपलं पर्सनल अकाउंट असतं आणि करंट अकाउंट इज फॉर अ बिझनेस. तर दोन्हीतला फरक काय आहे, तर करंट अकाउंट मध्ये अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. म्हणजे मी दिवसातनं किती वेळा बँकेत जाऊन कॅश डिपॉझिट करू शकते, कॅश विथड्रॉ करू शकते. वेरॅज फॉर अ सेव्हिंग्स अकाउंट देर आर लिमिटेशन्स. मी महिन्यातले काही वेळाच डिपॉझिट करू शकते आणि काढू शकते रादर. सो देर आर अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन इन अ करंट अकाउंट. आणि ऑफकोर्स करंट अकाउंट वरती आपल्याला व्याज मिळत नाही, पण ऑपरेशन स्मूथ होऊ शकतात त्याच्यामध्ये, की माझा बिझनेसचा जो पैसा आहे तो मी म्हटलं की माझ्याकडे सतत कॅश येते. इव्हन समजा माझ्या ब्युटी पार्लरमध्ये पण कोणी येऊन सर्व्हिस घेऊन गेलं की ते लगेच पेमेंट करतात. माझ्याकडे कॅश चांगली गोळा होतीये. तर कॅश ठेवण्यापेक्षा इफ आय ओपन अ करंट अकाउंट इन अ बँक आणि मी तिथे जर का पैसे टाकत राहिले माझे, तर माझे बिझनेसचे पैसे वेगळे राहतात आणि माझं सेव्हिंग्स अकाउंट वेगळं राहतं. म्हणजे मग काय होतं, मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड्स त्याला म्हणतात, की मी चुकीच्या ठिकाणी पैसे वापरणं हा प्रकार खूप कमी होतो किंवा रादर होत नाही. मग बिझनेस मधनं जे पैसे आलेले ते बिझनेससाठी वापरायचे, त्यातनं दर महिना थोडे काढून घ्यायचे, सेव्हिंग्सला आपले टाकून ठेवायचे आणि त्याला आपण ज्याला ड्रॉइंग्स असं म्हणतो बिझनेस मधनं, आणि मग ते माझ्या दर महिन्याच्या खर्चाला मी ते वापरू शकते. सो इट एनेबल्स ड्रॉइंग्स. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ फंड्स, याच्यामुळे काय होतं की फंड सेपरेट राहू शकतात. बिझनेससाठी वेगळे आणि माझ्या घर खर्चाचे वेगळे पैसे असे दोन्ही राहू शकतात. आणि इट ऑल्सो हेल्प्स एस्टॅब्लिश लेजिटिमेसी. लेजिटिमेसी म्हणजे असं की वेन आय पे माय इन्कम टॅक्स रिटर्न्स वगैरे, तर तिथे पण दाखवायला मला सोपं होतं की हा माझा बँक अकाउंट आहे आणि हे करंट अकाउंट आहे, माझं बिझनेस अकाउंट आहे, माझे बिझनेस इन्कम एवढा आहे, बिझनेस एक्सपेन्स एवढा आहे. सो इट ऑल बिकम्स क्वाईट इझी फॉर मी ऑल्सो. मला हे सगळं दाखवायला सोपं जातं. सिक्युरिटी ऑफ मनी तर आहेच आहे, की जिथे माझा पैसा सेफ राहतो. मी माझ्या ब्युटी पार्लरमध्ये सगळे पैसे ठेवण्यापेक्षा सुद्धा मी जर का बँकेत ठेवले तर डेफिनेटली माय मनी इज सेफ. मला चोरीला जायची वगैरे भीती फार कमी राहते. तर हे असे ऍडव्हान्टेजेस असतात करंट अकाउंटचे. ह्याच्यासोबत आजकाल तर खूप अनेक ऍडव्हान्टेजेस येतात अकाउंट उघडलं की, की बँक आता मला ह्याच्यावरनं लोन घ्यायला सोपं जातं, कारण बँक माझा करंट अकाउंट नेहमी बघत राहते कसं आहे ते. आणि इफ माय ट्रान्झॅक्शन इन इट आर गुड, म्हणजे कसं की खूपच व्यवस्थित माझे डिपॉझिट्स होत आहेत, तिथं माझे पेमेंट्स वेळच्या वेळी जात आहेत, असं सगळं मला जर का करंट अकाउंट माझं व्यवस्थित मॅनेज असेल, तर मी जेव्हा बँकेकडे लोन मागायला जाते तेव्हा बँक विल बी मच मोर रेडी टू गिव्ह मी द लोन. कारण बँक म्हणते की हा ह्यांचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित दिसतात. सो इट बिकम्स इझी. आय कॅन ऑल्सो एस्टॅब्लिश सम रिलेशन विथ द बँक इन, आय एम टॉकिंग इन व्ह्यू ऑफ माय बिझनेस. सो तो पण एक आणखीन फायदा होतो. आणि मग हल्ली बँकांचे बरेच इतर पण सोयी असतात, की मला लागतील तेवढे पैसे, जर का खूप जास्ती पैसे असेल तर मी त्याचे थोडे फिक्स डिपॉझिट मध्ये टाकू शकते, लागतील तसे किंवा मी एक सीसी अकाउंट काढू शकते, ओव्हरड्राफ्ट अकाउंट काढू शकते. सो ऑल दीज थिंग्स कॅन बी एनेबल्ड. त्यामुळे करंट अकाउंट बँकेत असणं खूप सोयीचं होतं. आता आपण बघूया की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, जे मी म्हटलं की आजचा मी जास्ती हे माझं जे सेशन आहे ते मी जास्ती वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट वरती ठेवलंय, म्हणजे डे टू डे रनिंग ऑफ बिझनेस वरती. की जसं तुमच्या समोर माझ्या या ब्युटी पार्लरचा सेटअप येत असेल, आता मला दर महिन्याचा माझा खर्च वेळच्या वेळी करायचा आहे, कारण जर का मी वेळच्या वेळी नाही केले तर हळूहळू आय स्टार्ट फेसिंग प्रॉब्लेम्स. सो आय वॉन्ट टू एन्श्युअर की मी जर का 7 तारखेला पगार करत असेल तर माझं 6 तारखेला माझे पैसे रेडी पाहिजेत, सो दॅट आय कॅन मेक माय पेमेंट ऑन द 7th. किंवा लाईटचं बिल आलं की मला वेळेत भरता आलं पाहिजे, म्हणजे ते लाईट कट होणार नाही, मला माझा ब्युटी पार्लर व्यवस्थित चालू ठेवता येईल. नाही तर उद्या कस्टमर्स आले आणि लाईट नाहीत म्हणजे काय होतं, कस्टमरच्या मनामध्ये डाऊट यायला लागतो, एम्प्लॉईजच्या पण मनामध्ये डाऊट यायला लागतो की ह्यांचा बिझनेस किती चालणार आहे काय माहिती, किती काळ राहूया आपण ह्यांच्यासोबत.
असं व्हायला लागतं. सो त्यामुळे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजेच थोडक्यात डे टू डे मॅनेजमेंट ऑफ द कॅश इज व्हेरी इसेन्शियल. I hope you all are there with me. So shall I go ahead? Is this much clear? If you all can unmute, anybody can unmute. Yes, Dr. Rashmi, it's yes, sir. useful, helpful आणि समजतंय म्हणजे छान आणि सोपं आहे. ओके, जाऊ पुढे आता. चालेल, मग मध्ये क्वेश्चन्स असले तर यू प्लीज इन्फॉर्म. नक्की नक्की. I'll take a break then. Okay. So then let us see what is working capital management. Every business requires enough cash flow for daily operations such as purchasing raw material, paying wages, rent. म्हणजे जर का माझा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल तर रॉ मटेरियल खरेदी करायला, वेजेस, सॅलरी पे करायला, रेंट पे करायला. So managing day-to-day operations by making daily or monthly payments on time and running a business smoothly, that is called as working capital management. It also involves to make enough cash available on time for routine operations. आणि म्हणूनच it consists of matching or synchronization आपण त्याला म्हणतो of cash inflows and outflows. म्हणजे थोडक्यात माझ्याकडे कॅश कुठून येते आणि मला कधी माझे पेमेंट्स करायचे आहेत, तर ते जर का माझं सिंक्रोनाइज झालं, जसं मी म्हटलं की 7 तारखेला मला पगार द्यायचे आहेत, तर 6 तारखेला जर का माझ्या अकाउंटला पैसे रेडी असतील, तर एक तर म्हणजे की इफ आय मॅनेज दिस प्रॉपरली तर इट बिकम्स व्हेरी इझी की मला माझं लक्ष माझा बिझनेस वाढवण्यामध्ये घालता येतो. नाहीतर सारखं मला आता मी उद्याचे पेमेंट करायला पैसे कुठून आणू, म्हणजे माझे 4 दिवस त्याच्यातच जातात. सो दॅट आय कॅन अवॉइड इफ आय डू व्हेरी गुड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. पैसे माझे रेडी असतात, वेळच्या वेळी पेमेंट्स होतात, the people who are working with me, my customers, all are happy and it helps me in growing my business. So I have to see to it that I can synchronize my cash inflows and outflows. So let us see what are the essentials of working capital management. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? To maintain adequate cash flows, म्हणजे माझ्याकडे कॅश इनफ्लो प्रॉपर येत राहायला पाहिजे. टू मीट शॉर्ट टर्म प्लॅन्ड एक्सपेन्सेस, म्हणजे माझे मी आता सांगितले प्लॅन्ड एक्सपेन्सेस आहेत. मला माहिती आहे की मला पुढच्या महिन्यात 7 तारखेला पगार करायचा आहे, मला भाडं भरायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे. सो दीज आर माय प्लॅन्ड एक्सपेन्सेस. टू मीट शॉर्ट टर्म अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त मला कधी कधी काही कॉन्टिन्जन्सीज येत राहतात, काही अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस येतात, अचानक कुठेतरी काहीतरी बिघडतं, यंत्र बिघडतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. सो फॉर दॅट ऑल्सो आय शुड हॅव सम मनी विथ मी, म्हणजे मला ते पटकन त्याच्यावरती ऍक्शन्स घेऊन I can again concentrate on doing my business आणि पुढे सरकता येतं मला. सो टू मीट शॉर्ट टर्म अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस आणि मेंटेन लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे माझ्याकडे लिक्विडिटी इज कॅश, माझ्याकडे तेवढी अवेलेबल कॅश असायला पाहिजे ऍट द टाइम व्हेन आय नीड टू मीट माय पेमेंट. सो दॅट इज दीज आर द इसेन्शियल्स ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. सो ह्याच्यामध्ये देर आर ऑलवेज 2 टाइप्स. वन इज ऑलवेज कॅश इनफ्लोज आणि कॅश आउटफ्लो. सो देर आर 2 टाइप्स ऑफ कॅश फ्लोज. वन इज कॅश इनफ्लो and cash outflow. आता कॅश इनफ्लो कॅन बी इन व्हेरियस वेज. जसं की कॅश सेल, जसं मी ब्युटी पार्लर चालवते तर माझ्याकडे डायरेक्ट बायका कॅश देऊन जातात, दॅट इज माय कॅश सेल. सो दॅट इज ऑल इनफ्लो. पैसा येतोय कुठून आणि मला खर्च कुठे करायचे. सेकंड इज अकाउंट्स रिसिवेबल, दॅट इज कलेक्शन फ्रॉम क्रेडिट सेल्स. म्हणजेच काय की मी जेव्हा क्रेडिट वरती, काही बायकांचा रेग्युलर माझे कस्टमर्स असतात, त्या म्हणतात मी महिन्याभराने एकदमच पैसे देते. सो दॅट इज माय क्रेडिट सेल. सो मी त्यांचं अकाउंट उघडून ठेवते, लिहित जाते आणि ऍट द एंड ऑफ द मंथ दे कम अँड पे मी. सो तो एक अनदर कॅश इनफ्लो असतो. त्याच्यानंतर सर्व्हिस चार्जेस समजा माझ्याचे काही असतील, आता दिस विल डिपेंड अपॉन द बिझनेस. आता माझ्याकडे स्क्रॅप काही नसणार आहे, पण काही बिझनेसेस असतात जिथे स्क्रॅप असतं, मग ते विकलं की त्याचा पैसा येतो. काही बिझनेसेस ब्रोकरेज वगैरे असतं किंवा कमिशन असतं. सो कमिशन रिसिव्ड, हे व्हेरियस टाइप्स ऑफ इन्फ्लोज आय हॅव जस्ट मेन्शन्ड हिअर. तुमचा कुठला बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्याप्रमाणे इन्फ्लोज येतील तुमच्या बिझनेसला. आणि आता हे माझ्याकडे व्हेरियस सोर्सेस आहेत, माझ्या बिझनेस प्रमाणे मला लागू होतील. जसं की मला सेल ऑफ स्क्रॅप होणार नाही, कमिशन रिसिव्ह होणार नाही. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमचे मांडू शकता. आणि कॅश आउटफ्लोज म्हणजे आता ह्याप्रमाणे मी जसं म्हणतो की मला भाडं भरायचंय, लेबर म्हणजे ज्या बायका माझ्याकडे साफसफाईला येतात त्यांना वेजेस द्यायचे, किंवा माझ्याकडे आता सेल्समन नाही पण माझ्याकडे ब्युटिशियन्स आहेत त्यांचे सॅलरीज द्यायचे, लाईट बिल भरायचंय. आता माझ्या ब्युटी पार्लरला परचेस ऑफ रॉ मटेरियल थोडं ऍटलीस्ट मटेरियल तर असतं माझं. सो हे माझे आउटफ्लोज झाले. सो आय नो दीज आउटफ्लो. सो आपल्या बिझनेस प्रमाणे आपण हे लिस्ट डाऊन करू शकतो की दीज आर माय कॅश इनफ्लोज अँड दीज आर माय कॅश आउटफ्लोज. मला दर महिना एवढा एवढा इनफ्लो, रादर पहिले आउटफ्लो एवढा आहे, म्हणजे त्याप्रमाणे मी ठरवू शकते की मला एवढा एवढा इनफ्लो झाले पाहिजेत माझे, और अदर माझे एवढे कॅश सेल आता झाले पाहिजेत.
So in every business, normally in working capital management, there is something called as operating cycle. म्हणजे आपण इथे बघतोय की ही कॅश आहे. आता मी ही कॅश इन्व्हेस्ट करते रॉ मटेरियल मध्ये. आता माझ्या याच्यामध्ये मटेरियल आहे, मग ते मी मटेरियल विकत घेते. मग ते आता माझ्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाहीये, त्यामुळे देर इज नो वर्क इन प्रोग्रेस. फिनिश गुड्स आहेत, त्याच्यानंतर सो फिनिश गुड्स असतात, मग त्याच्यानंतर मी ते विकते आणि मग मला कॅश येते. सो ही एक सायकल असते. आता ही सायकल आहे, ही प्रत्येक बिझनेसला वेगवेगळी असते. हा पिरियड वेगळा असतो. एक आपण एक्झाम्पल घेऊयात की समजा फर्निचरचं दुकान आहे. फर्निचर तो माणूस बनवून विकतो आहे, तर तो रॉ मटेरियल म्हणजे लाकडं वगैरे विकत घेतो, मग ते फर्निचर बनवतो. समजा ही मॅन्युफॅक्चरिंग टेबल्स अँड चेअर्स, तर समजा एक मी धरून चालते की फिनिश गुड टेबल आणि चेअर त्याचे काय त्याला बनवायचे तेवढे आठवड्याभरात तयार होतं. सो 7 days इथे गेले समजा. मग तो ते 1-2 दिवसामध्ये त्याचे विकले जातात. हे मी एक ऍट रॅन्डम फिगर्स टाकते समजण्यासाठी. सो सेल्स होतात 2 दिवसामध्ये, म्हणजे 7 to 9 days झाले. आणि मग ते फर्निचर येऊन विकून घेऊन गेलेले म्हणतात की मी काही दिवसात पैसे देतो. सो आय एम जस्ट अज्युमिंग की 5 दिवसात पैसे आले, तर 9 आणि 5 14, म्हणजे 2 आठवड्यामध्ये परत कॅश येते. आता ह्याला म्हणतात ऑपरेटिंग सायकल. आता ही प्रत्येक बिझनेसची वेगळी असते. मी समजा केक बनवून केक विकत असेल तर त्याचं खूप थोडक्यात होईल माझं मोस्टली. म्हणजे मी 2 तासात रॉ मटेरियल घेऊन येते, केक बनवते, अजून 2 तास 4 तास झाले, विकते, की एका दिवसात माझी कॅश येऊन जाते. वेरॅज मोठा बिझनेस असेल खूप, किंवा मोठी मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगलाच काही काही वेळेस खूप वेळ जातो असं, तर त्याप्रमाणे ही ऑपरेटिंग सायकल. तो आपण आपल्या बिझनेससाठी आपली ऑपरेटिंग सायकल किती वेळाची आहे ती बघायची. काही बिझनेसला डायरेक्ट फिनिश गुड्सच असेल किंवा सर्व्हिसेस असतील, डायरेक्ट आपण सर्व्हिस देतो, मग म्हणजे सेल होतो आपला आणि इन्कम येतो आपला. ओके, तर सो दिस ऑपरेटिंग सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे जे 15 दिवस मी आता तुम्हाला सांगितलं फर्निचरच्या बिझनेससाठी, तेवढ्या काळामध्ये तो बनवून विकून त्याची कॅश येईपर्यंत त्याला त्याचा बिझनेस तर चालू ठेवायचाच आहे. तेवढ्या काळात त्याला लाईट बिल आलं तर त्याला भरणं भाग आहे, रेंट भरणं भाग आहे, आणि मग ही कॅश परत आली की अगेन ही कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन दिस बिझनेस अगेन द सेम कॅश. सो म्हणून हे जे ह्याला जे आपण म्हणतो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, की ह्या 15 दिवसाची त्याला सोय करून ठेवायला पाहिजे, की तोपर्यंत तरी माझा बिझनेस चालू राहायला पाहिजे. नाहीतर 2 टेबल आणि खुर्च्या बनवून बसून राहिलाय आणि ती कॅश आली की मग पुढे परत मी आणखीन रॉ मटेरियल घेऊन विकीन म्हटलं, तर तोपर्यंत त्याची माणसं नुसती आयडल बसून राहणार, म्हणजे तो त्यांना पगार तर देणार, सो इट विल बी अ लॉस. सो त्यामुळे ही ऑपरेटिंग सायकल नीट चालवणे आणि त्या काळात सुद्धा आपली पेमेंट्स कुठलीही न अडणे हे अत्यंत महत्वाचं असतं. तर आता आता जो आपण ती ऑपरेटिंग सायकल बघितली, सो एलिमेंट्स ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये काय येतं की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट येते, रिसिवेबल्स मॅनेजमेंट येतं आणि कॅश मॅनेजमेंट येतं. म्हणजे हे डे टू डे बिझनेस मध्ये जर का आपल्याकडे इन्व्हेंटरी ठेवायला लागत असेल तर ती वेळच्या वेळी आणणे, त्याच्यानंतर पाहिजे तेवढीच आणणे, थोडीशीच जास्ती आणणे. जसं की मी आता तुम्हाला फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगचं उदाहरण दिलं. समजा तो एक दर महिन्याला 10 टेबल्स आणि 10 खुर्च्या बनवून विकत असेल, पण त्यांनी इन्व्हेंटरी स्वस्तात मिळते, म्हणजे लाकडं ही दणादण आणून ठेवली 50-100 ह्याची, तर एकतर म्हणजे की त्याच्या इथली जागा अडते, आणि दुसरं म्हणजे त्याच्यात पैसे ब्लॉक होतात. मग त्याच्याकडे काय होतं, बाकीची पेमेंट्स करायला पैसे राहत नाहीत. जसं मी म्हटलं, बाकीचं भाडं द्यायला पैसे राहत नाहीत. ती नुसती इन्व्हेंटरी आणून ठेवून काय करणार? आणि पुन्हा त्या ह्याला जर का काही वाळवी लागली, कीड लागली, की पुन्हा त्याचं सगळे नीटनेटकं करणं, त्याच्यावर खर्च आला, असं सगळं हे होऊ शकतं. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे आपण तेवढीच इन्व्हेंटरी, समजा तो दर महिना 10 टेबल आणि खुर्च्या बनवून विकत असेल, तर 10ची फार तर 12-14ची आणून ठेवणं विल बी गुड फॉर हिम, नाही का? त्याप्रमाणे त्यांनी ऑन ॲव्हरेज त्यांनी बघायला पाहिजे किंवा किती माझे विकले जात आहे, त्याप्रमाणे इन्व्हेंटरी मॅनेज करणं. ऍट द सेम टाइम त्यांनी जर का कमी इन्व्हेंटरी ठेवली तरी त्याला प्रॉब्लेम येईल. जर का त्यांनी 10 बनवते पण तो 5च जर घेऊन बसला, तर ते 5 झाल्यावरती त्याच्याकडे जी माणसं आहेत, सुतार आहेत काम करणारे, ते बसून राहतील. तर त्यांना त्यांचे पगार तर देणं भाग आहे, पण ते बसून राहतात, म्हणजे इट्स अ लॉस फॉर हिम. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, मग मॅन्युफॅक्चरिंग स्लो झालं तर सेल उशिरा होणार, सेल उशिरा झाला तर पैसे उशिरा येणार. म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की इन्व्हेंटरी आपण किती ठेवली पाहिजे. अगेन ॲज आय सेड, फॉर एव्हरी बिझनेस इट विल बी डिफरंट. आता माझं जर का ब्युटी पार्लरचा बिझनेस असेल, तर त्यासाठी मी जे काही क्रीम्स वगैरे विकत आणत असेल, ते मी खूप 2 वर्षाची आणून ठेवली तर त्याची एक्सपायरी डेट होऊन जाते. सो माझे ते पैसेही वाया जातात, त्याच्या माझी ती जागा अडून राहते, बरोबर आहे. सो अकॉर्डिंगली माझ्या बिझनेस प्रमाणे मला काय सामान लागतं आणि किती लागेल ते मला नीटपणे मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे.
छोट्या बिझनेसेससाठी मेजॉरिटी वेळा तर कसं होतं की आय हॅव टू डू इट ऑन माय ओन ओनली, कारण ह्याच्यासाठी काय माझ्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि दिस इज पॉसिबल. इनफॅक्ट अ बिझनेसमॅन कॅन डू दिस मच बेटर ऑन हिज ओन. दुसरं म्हणजे रिसिवेबल्स मॅनेजमेंट. ऍज आय सेड की क्रेडिट सेल खूपदा किंवा जो काही होतो तर त्याला काहीतरी एक टाइम पिरियड पाहिजे. समजा 6-6, 8-8 महिने पैसेच आले नाहीत आपले, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट ना. माझे ते पैसे आले नाही तर मला ते पैसे आणून परत गुंतवायचे असतात. सो वेळच्या वेळी मी रेकॉर्ड ठेवायला पाहिजे की अमक्याला मी काय एवढं सामान विकलं आहे किंवा मी एवढी सर्व्हिस दिली आहे आणि मला महिन्याभरात ते देणार आहे. सो महिन्याभराने आय शुड बी एबल टू कॉन्टॅक्ट दॅट पर्सन की बाबा रे माझे पैसे दे. म्हणजे मग मला ते माझे पैसे वेळेत येतात. कारण तिथून नाही आले तर मला बँकेकडनं वगैरे लोन घेणं भाग आहे आणि मला त्याच्यावरती व्याज सुरू होतं लोन घेतलं की. म्हणजे माझा पुन्हा कॉस्ट वाढतो. कॉस्ट वाढला की प्रॉफिट माझा कमी होणार ऑटोमॅटिकली. सो त्यामुळे इव्हन रिसिवेबल्स मॅनेजमेंट की वेअर आय डू नॉट गिव्ह टू मच ऑफ एक्सेस क्रेडिट की बाबा विका विका काही नाही विकून टाका. पण जर का पैसेच पुढे येणार नसतील किंवा वेळेत येणार नसतील तर त्याला काही उपयोग नाहीये. सो आय हॅव टू एन्श्युअर की माझं पैसे पण वेळेत आले पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे कॅश मॅनेजमेंट, म्हणजे की कलेक्टिंग अँड मॅनेजिंग कॅश फ्लो. जसं मी म्हटलं की इनफ्लोज आणि कॅश आउटफ्लोज माझे नीट वेळच्या वेळी मॅनेज झाले पाहिजेत. इफ दॅट हॅपन्स प्रॉपरली आणि ती एकदा जर का आपण प्रोसेस सेट करून दिली तर मग आपल्याला आपल्या बिझनेसवरती जास्ती वेळ घालता येतो, विकण्यावरती, वाढवण्यावरती. इट टेक्स अ फ्यू डेज ऑर मंथ्स टू सेट दॅट प्रोसेस. एकदा ती प्रोसेस आपली सेट झाली की आपण फक्त लक्ष ठेवायचं असतं की वेळच्या वेळी पैसे येत आहेत ना, वेळच्या वेळी आपली पेमेंट्स होत आहेत ना. सो तेवढं आपल्याला करायला लागतं. So then let us see what is cash flow management. It is a process of tracking the amount of cash inflows and outflows in your business. जसं मी म्हटलं ना की हे माझे इनफ्लोज येतात आणि हे आउटफ्लोज येत आहेत, तर ते माझे बरोबर ट्रॅक करून मला इनफ्लो आणि आउटफ्लो मॅच करायचे. ह्याच्यामुळे काय होतं की दिस हेल्प्स यू प्रेडिक्ट द अमाउंट ऑफ मनी अवेलेबल विद इन युअर बिझनेस इन द फ्युचर. मग माझ्याकडे पुढच्या महिन्याला किती पैसे असतील, आता आपण नंतर मी तुम्हाला कॅश बजेट दाखवते आणि त्याच्यावर आणखी नीट एक्सप्लेन करेन की समजा माझ्याकडे पुढच्या महिन्यामध्ये आउटफ्लोज माझे 20,000चे आहेत आणि माझ्याकडे इनफ्लो 15,000चाच होऊ शकतो असं मला वाटलं, तर मी आत्तापासूनच 5,000 कुठेतरी मित्राची म्हण किंवा कोणाशी तरी बोलून उभे करून ठेवू शकते. ओके. आणि वाईस वर्सा जास्ती असतील तर आय कॅन प्लॅन की ओके मग मी हे एफडी मध्ये टाकून ठेवते पैसे. सो आय कॅन प्रेडिक्ट द अमाउंट ऑफ मनी अवेलेबल इन माय बिझनेस इन द फ्युचर. आणि इट ऑल्सो हेल्प्स मी आयडेंटिफाय अँड इव्हॅल्युएट द अमाउंट ऑफ मनी your business needs to meet daily expenses like paying employees and suppliers. आणि त्याच्यामुळे मला अंदाज येतो की मला दर महिना किती पैसे लागतात. नाहीतर आले पैसे बरे ह्याचं पेमेंट आहे काय ह्याचं दिलं म्हणजे कशाचं काही ताळतंत्र राहत नाही. आणि मग पैशाचं गणित चुकलं की सगळंच चुकतं नॉर्मली बिझनेसमध्ये. आता हे कॅश फ्लोचे इश्यूज का होऊ शकतात? व्हॉट आर द कॉजेस ऑफ कॅश फ्लो इश्यूज? वन इज की लो अमाऊंट ऑफ सेल्स. कधी कधी माझं सेल्स, जसं मी म्हटलं की मला पुढच्या महिन्यात दर महिन्याचा माझा एक धरून चालले मी की 20,000 माझा खर्च आहे, भाडं, पगार, लाईट बिल वगैरे असं. पण माझे जर का सेल्सच तेवढे होत नाहीत, 15,000चे होत असेल तर मी दर महिना ऑलरेडी 5,000 म्हणजे मी अजून ब्रेक इव्हनला आलेली नाहीये आणि माझं दर महिना 5,000चं ऑलरेडी नुकसान होते. सो आय हॅव टू सी टू इट की माझे आता सेल कसा वाढेल. डिलेज इन मनी कलेक्शन किंवा माझा सेल भरपूर होतोय पण पैसेच माझ्या वेळेत मी कलेक्ट करत नाही. आय एम नॉट कलेक्टिंग द मनी ऑन टाइम. सगळ्यांना भरपूर क्रेडिट देत सुटलीये का आता मला सेल वाढवायचा आहे. त्याच्यानंतर हाय एक्सपेन्सेस. दिस इज अनदर वन मोर पॉइंट की माझे एक्सपेन्सेस खूप जास्तीचे असतील कुठल्याही बिझनेसमध्ये, की जसं मी म्हटलं की तुम्हाला माझा ब्युटी पार्लर आहे समजा. आता मला आता सुरुवातीला मी छोटी जागा घेतली, मी आधीच खूप मोठी जागा घेऊन ठेवली म्हणजे माझं भाडं डबल झालं सगळं, माझा साफसफाईचा खर्च भरपूर झाला, मेंटेनन्स झाला. व्हेअरएज माझ्याकडे आत्ता एकदम सुरुवातीला एवढी लोक येत नाहीयेत तर माझा हा एक्सपेन्स जास्ती आहे. मग त्यामुळे काय होते की मी किती पण माझा सेल झाला तरी मला ते पुरतच नाहीयेत पैसे. सो आय ऑल्सो हॅव टू सी टू इट की माझे एक्सपेन्सेस खूप जास्ती नाहीत. किंवा माझ्याकडे मी 4 ब्युटिशियन्सना ठेवून घेतलं आहे कामाला, बट तेवढ्यासाठी कामच नाहीये. सो 2च ब्युटिशियन मला पुरतायत, तर माझी आणखीन दोघींची सॅलरी माझी वेस्ट होती ना आता. सो इदर आय शुड बी एबल टू गेट इन दॅट मच ऑफ सेल किंवा सुरुवातीला 2च बायका ठेवायच्या आणि मग हळूहळू जसा बिझनेस वाढेल तसा माझा एक्सपेन्सेस म्हणजे आणखीन मी ब्युटिशियन्स घेऊ शकते माझ्याकडे. इम्प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट विच आय एक्सप्लेन टू अर्लियर की खूप जास्तीची इन्व्हेंटरी घेऊन ठेवली. आता क्रीमचे मिळतायत मोठ्याच्या बाटल्या म्हणून घेऊन ठेवल्या, पण ते शेवटी आउटडेटेड होऊन त्यातला पैसा माझा वाया जातो. किंवा लो प्राइसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे मार्केटमध्ये जर का इतर सर्व्हिसेसना तेवढे पैसे मी तेवढेच माझे चार्ज करत नसतील तर त्याच्यामुळे माझे
कमी होऊ शकतं कॅश इनफ्लो. सो दीज आर द व्हेरियस कॉजेस ऑफ कॅश फ्लो इश्यूज, की जिथे मला कॅश फ्लो माझा मॅच नाही होत. मग इफेक्टिव्ह कॅश फ्लो मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण? तर वी शुड नो हाऊ मच यू नीड टू ब्रेक इव्हन. ब्रेक इव्हन म्हणजे काय, की जिथे माझा एस्पेशली जेव्हा मी बिझनेस सुरू करते, तर प्रत्येक बिझनेसचा एक ब्रेक इव्हन पॉइंट असतो. जसं की माझा पार्लर असेल तर एक 4 महिन्यामध्ये समजा माझे सेल्स आणि एक्सपेन्सेस मॅच होतात. मग त्याच्या पुढे माझी जे असते ते माझा प्रॉफिट असतो. तोपर्यंत आय हॅव टू कीप ऑन पुटिंग मनी इन टू द बिझनेस. सो ब्रेक इव्हन पॉइंट इज नो प्रॉफिट नो लॉस पॉइंट. सो आधी पहिले आपल्या ब्रेक इव्हनला, की मला दर महिना माझे 20,000 रुपयाचा माझा सेल झालाच पाहिजे. दॅट विल बी माय ब्रेक इव्हन ना. मी म्हटलं की मला दर महिना 20,000चा मला एक्सपेन्स आहे. तर मला मिनिमम ब्रेक इव्हन मला किती पाहिजेत? 20,000चे माझ्याकडे सर्व्हिसेस दिले गेले पाहिजेत. त्याच्यापुढे जे काही माझे होतील दॅट विल बी माय प्रॉफिट्स. सो आय शुड नो हाऊ मच आय नीड टू ब्रेक इव्हन. त्याच्यानंतर हॅव अन इमर्जन्सी कॅश रिझर्व्ह. म्हणजे ऍज आय सेड की काही पण आपल्या घरात सुद्धा येतात, तसंच बिझनेसात सुद्धा कित्येकदा काहीतरी इमर्जन्सी प्रॉब्लेम्स येतात. सो ते सॉर्ट आउट करण्यासाठी थोडी माझ्याकडे कॅश ठेवून द्यायला पाहिजे मी, म्हणजे तो पटकन मला सॉर्ट आउट करून आय कॅन गो अहेड. सेट इनवॉइस टाइमलाईन्स अँड टर्म्स. म्हणजे दिस इज रिलेटेड टू रिसिवेबल्स मॅनेजमेंट, की 1 महिन्याच्या वरतीनं मी जास्ती क्रेडिट नाही देत. तुम्ही प्लीज दर महिन्याला पेमेंट करा किंवा 2 महिन्यामध्ये पेमेंट करा आणि मग फॉलोअप करून पेमेंट घ्यायचं. सो दॅट इज सेटिंग माय इनवॉइस टाइमलाईन्स अँड टर्म्स. त्याच्यानंतर आजकाल ऑनलाईन पेमेंटची पण फॅसिलिटी खूप आली आहे, की कित्येकदा काय होतं, की लोक म्हणतात की नाही माझ्याकडे आता कॅश नाहीये. सो तुम्ही जर का गुगल पे किंवा अशी काही फॅसिलिटी, ऑनलाईन पेमेंटची फॅसिलिटी ठेवून दिली, एक अकाउंट यासाठी आपलं करंट अकाउंट वगैरे त्याचं ठेवून दिलं, की NEFT किंवा RTGS ते करू शकतात. सो यू कॅन टेल देम ठीक आहे, कॅश नाहीये ना, यू कॅन इमिजिएटली मेक ऑनलाईन पेमेंट. तर माझे पैसे पटापटा गोळा होऊ शकतात. त्याच्यानंतर ड्राईव्ह सेल्स विथ इन्सेंटिव्ह. काही इन्सेंटिव्ह देऊन मी सेल्स वाढवू शकते. एक्सपेन्सेस जसं मी आता मगाशी एक्झाम्पल दिलं, की माझ्याकडे आय हॅव गॉट 4 ब्युटिशियन्स बट आय नीड ओनली 2. सो रिड्यूस युअर एक्सपेन्सेस. क्लिअर आउट युअर इन्व्हेंटरी. खूप काळ माझ्याकडे काही इन्व्हेंटरी पडून असेल तर ते काढून टाकायची. आणि डेव्हलप अ कॅश फ्लो फोरकास्ट. तर नॉर्मली आपण जर का फोरकास्ट बनवला एक 4 ते 6 महिन्याचा, तर आय गेट अ क्लिअर कट आयडिया ऑफ माय बिझनेस इन फ्युचर. आणि मग मला कळतं की हा मला पुढच्या महिन्यात 5,000 उभे करायला लागतील. मग इधर आय हॅव टू इन्क्रीज माय सेल्स किंवा आय हॅव टू सी टू इट की आय शुड गेट एक्स्ट्रा. किंवा समजा सीझनल बिझनेस असेल, छत्र्यांचा बिझनेस असेल, तर त्यांना फक्त पावसाळ्यातच खूप सेल होणार आहे. मग मला त्याच्या आधी खूप छत्र्या रेडी करून ठेवायला पाहिजेत आणि नंतर खूप होणार नाहीये. सो अकॉर्डिंगली माझ्याकडे जर का कॅश फ्लो फोरकास्ट असेल, फोरकास्ट म्हणजे प्रिडिक्शन्स फ्युचरचे, तर मला त्याप्रमाणे माझा फायनान्स वेळेमध्ये मॅनेज करता येतो. सो आय डोंट एंड अप स्पेंडिंग टू मच ऑफ टाइम ऑन दॅट, बट येट माय फायनान्स इज टेकन गुड केअर ऑफ. सो हाऊ डू वी डू दॅट? फोरकास्टिंग कॅश फ्लोज. सेल्स फोरकास्ट म्हणजे बी कन्झर्वेटिव्ह अँड रिअलिस्टिक. एक आपला सेल्स मला दर महिना माझा एवढा, आपल्या पास्ट रेकॉर्डवरनं आपण ठरवू शकतो की माझा दर महिना एवढा सेल होतोय. सो यूज प्रिव्हियस नंबर्स ॲज गाईड. आणि सीझनल फ्लक्च्युएशन्स काही असतील तर ते आपण ठरवू शकतो. दिस विल डिपेंड अपॉन ईच बिझनेस. जसं मी म्हटलं की छत्र्यांचा असेल तर तो जास्ती सीझनल असेल. त्याप्रमाणे आपण सेल्स फोरकास्ट करू शकतो. त्याच्यानंतर फोरकास्टिंग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दुसरं आपल्याला फोरकास्ट करायला पाहिजे म्हणजे माझे ऑपरेटिंग डे टू डे एक्सपेन्सेस माझे काय आहेत, दर महिन्याचा माझा खर्च किती आहे. सो अगेन आय कॅन यूज माय प्रिव्हियस आतापर्यंतचा अनुभव जो आहे, दर महिना माझा एवढा खर्च आहे तो मी धरू शकते. डोंट बी टू कन्झर्वेटिव्ह. थोडंसं कॉन्टिन्जन्सी पण ठेवा आणि ऍड कॉन्टिन्जन्सी एक्सपेन्सेस ऑल्सो. आणि फोरकास्टिंग कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग टर्म साठी, की मला पुढे जाऊन मला आणि काही मोठी इन्व्हेस्टमेंट माझ्या बिझनेसमध्ये करायची आहे का, कुठल्या टाईपचे मला काही हात्यारे घ्यायचे आहेत म्हणा, किंवा काही टूल्स घ्यायचे आहेत, किंवा काही खुर्च्या तशा टाईपच्या वेगळ्या घ्यायच्या आहेत, असं काही असेल, मशिनरी काही तशी घ्यायची असेल तर डू यू प्लॅन टू परचेस एनी असेट्स. मग तसं असेल तर माझ्या किंवा मी एक 6 महिन्यानंतर ना मला हे घ्यायला लागणार आहे, हे मशीन मला रिप्लेस करायला लागणार आहे, तर मी ते आत्तापासूनच टाकून ठेवलं तर आय नो की आफ्टर 6 मंथ्स आय एम गोइंग टू नीड मनी फॉर दॅट मशीन अपार्ट फ्रॉम माय डे टू डे एक्सपेन्सेस. सो इन्क्लूड एनी अदर पेमेंट्स यू प्लॅन टू मेक. आणि पण काही पेमेंट्स असतील तर. सो आपण 3 प्रकारचे कॅश फ्लोज फोरकास्ट करतो. एक म्हणजे सेल, दुसरं म्हणजे डे टू डे एक्सपेन्सेस दॅट इज ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण त्याला म्हणतो, आणि तिसरं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग टर्म एक्सपेन्सेस काही असतील तर. आणि एक कॅश बजेट प्रिपेअर करू शकतो. सो प्रिपेअर डेली
डेली नाही जमलं तर वीकली किंवा मंथली तर कॅश बजेट इज व्हेरी नेसेसरी टू बी मेड. सो डेटा आता कॅश बजेट बनवायचं असेल तर त्याला डेटा काय लागतो मी तुम्हाला नंतर एक टूल पण दाखवते, त्याच्यावर मी तुम्हाला आणखी नीट समजू शकेल की मला वाटतं लेट्स गेट इनटू द टूल फर्स्ट, मग मी हे दाखवते. सो एनी डाउट्स टिल नाउ, एनीबडी हॅज एनी डाउट्स टिल नाउ? एक काय येस नाही डाऊट्स नाही. कोणाला इतर कोणाला आहेत डाऊट्स उद्योजकांपैकी? पुढे जायला हरकत नाही. ओके ठीक आहे, मग मी एक एक्सेल शीट दाखवते. इट इज ऍक्च्युअली अ ट्रॅकर. मग त्याप्रमाणे तुम्हाला दाखवता येईल मला की कसं हे कॅश बजेट आपलं आपण ठेवू शकतो. हे आहे एक्सेल शीट. हा ट्रॅकर आहे दे आसरा फाउंडेशनचाच, त्याच्यावरूनच मी तुम्हाला दाखवते की मी जे तुम्हाला सांगत होते की इनफ्लोज आणि आउटफ्लोज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी बिझनेस. सो इथे आहे बघा मंथली इनफ्लो आणि मंथली आउटफ्लो. सो इथे 12 महिन्यांचं बनवून ठेवलेलं आहे. माझ्या बँक बॅलन्स किती आहे, ओपनिंग बॅलन्स सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, त्याच्यानंतर कॅश माझ्याकडे किती आहे, म्हणजे दोन्हीचं इथे टोटल मारलेली आहे. आणि ही सगळी माझी येणी आहेत, हे इनफ्लोज आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे लिहून ठेवलेत. आपल्या बिझनेसला जे ऍप्लिकेबल होते हे टाका. हे सन्ड्री डेटर्स आहेत, म्हणजे मी म्हटलं ना क्रेडिट सेल आपण केला की ते येण्यातले पैसे, किंवा कोणी काही ऍडव्हान्स पैसे दिले तर ते आहेत. लॉंग टर्म लोन घेतलं असेल तर, इतर काही इन्कम असेल तर, किंवा आपण काही कॅपिटल इंट्रोड्यूस केलं, आणि कॅश सेल. आता इथे त्यांनी 4 प्रॉडक्टची नावं म्हणजे टाकलेत. आपलं काय प्रॉडक्ट्स असतील त्याप्रमाणे किती मला येऊ शकतात, सो दॅट आय गेट अ टोटल इनफ्लो. सो ऍज आय सेड की सपोजिंग मला पुढच्या महिन्यात, म्हणजे आता आपण जून महिना घेऊयात, जून महिन्यासाठी आता मे चालू आहे, जून महिन्याचा माझा इनफ्लो होतोय 15,000 रुपये ह्या सगळ्यात ना. ओके, सो लेट्स गो फर्दर. आता मी आउटफ्लोज पण माझे टाकून ठेवते जून महिन्याचे. सो एक्सपेन्स हेड्स आहेत इथे की मला भाडं आहे भरायचंय, लाईट बिल आहे, सॅलरी आणि वेजेस आहेत बघा, फूड ड्रिंक्स ते आता बिझनेस वरती डिपेंड आहे. कोणी रॉ मटेरियल किंवा गुड्स परचेस असतील काही, किंवा इक्विपमेंट आहे, फर्निचर परचेस आहे, ट्रान्सपोर्ट आहे. आता माझ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट नाही लागत, पण काही बिझनेस आहे तिथे ट्रान्सपोर्ट असू शकतो. किंवा क्रेडिटर्स पेड, म्हणजे मी रॉ मटेरियल विकत आणलं आहे आणि जसं की मला पैसे उशिरा येतात तसं मी त्यांना पण पैसे 1 महिन्याने वरे देते, तर दॅट आर नोन ॲज क्रेडिटर्स. किंवा मला कोणाला ऍडव्हान्स पेमेंट द्यायचं आहे, माझे काही लोन आहे त्याचं इन्स्टॉलमेंट आहे, म्हणजे थोडक्यात इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, ईएमआय, हे नॉर्मली आपल्याला माहिती असतं, ईएमआय आहे, लोनवरती इंटरेस्ट आहे. आता जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा मला माझा महिन्याचा खर्च काढायला लागतो, मला कोणी पगार देत नाही, सो दॅट इज नोन ॲज ड्रॉइंग्स. इथे लिहिलंय बघा पर्सनल ड्रॉइंग्स. सो ते ड्रॉइंग्स मला एक किती मी म्हटलं की समजा मला एक 20,000 रुपये घर खर्चाचे मला लागतात, तर ते मी काढून घेऊ शकते, माझ्या सेव्हिंग्स मध्ये टाकून ठेवू शकते. सो तो मी ह्याच्यात टाकणार. इन्कम टॅक्सेस काही पेमेंट असतील तर, इतर काही फिक्स्ड ऍसेट्स मध्ये मला पैसे घालायची गरज असेल, जसं मी म्हटलं की 6 महिन्यांनी मला एखादं मशीन विकत घ्यायचंय, तर ते मी इथे टाकून ठेवू शकते. म्हणजे मला टोटल आउटफ्लो दर महिन्याचा येतो. मी आता धरून चालले की ते 20,000 आहे आणि इथे 15,000 माझा. आता मी हे फोरकास्ट केलंय. हा आता हे असंच असू शकतं असं नाही सांगतात, पण मला आयडिया येते की ओके, म्हणजे मला इधर पुढल्या महिन्यामध्ये मिनिमम 5,000चा सेल मला वाढवायलाच हवा आहे, किंवा मला 5,000 रुपये कुठून तरी उभे करायला हवेत, म्हणजे मला पुढच्या महिन्याचे माझे पेमेंट्स व्यवस्थित वेळच्या वेळी होऊ शकतील. आणि डेट पण असेल माझ्याकडे, तर मला त्या डेटच्या आधी माझे पेमेंट्स म्हणजे वेळेत आणि ते पेमेंट्स करू शकते. वाईस वर्षा आपण असं बघूयात की सपोजिंग हा महिना जून आपण घेतला, तसंच हा जुलै महिना घेऊयात. जुलै महिन्यामध्ये लकीली माझ्याकडे इनफ्लो होणार आहे 30,000चा, टोटल मी मारली त्याची, आणि आउटफ्लो माझा होतो आहे आउटफ्लो रिपोर्ट इथे आहे बघा. आउटफ्लो माझा जुलै महिना आहे 20,000, म्हणजे माझ्याकडे 10,000 रुपये एक्स्ट्रा होणार आहेत. मग मी काय करणार, हे बँकेत एफडी करून ठेवून देणार. आता मी अमाऊंट खूप छोट्या घेतेय कळण्याच्यासाठी म्हणून, दिस कॅन बी मोर, लाखभर रुपये असतील, तर मी ते बँकेत बाजूला करून ठेवले, तर माझी बघा पुढच्या महिन्याची ऑगस्ट महिन्याची सोय ऑलरेडी होऊन गेली, असं होऊन जातं. सो इट बिकम्स मच मोर इझी. ओके, सो त्यामुळे हा टोटल आउटफ्लो आहे. सो हा एक ट्रॅकर आहे त्यांचा. ह्याच्यामध्ये बऱ्याच शीट्स आहेत, आता सगळ्यांनी दाखवत मी तुम्हाला. असं एक आपण बजेट करू शकतो, आणि अकॉर्डिंग टू दिस म्हणून ह्याला
ट्रॅकर नाव दिलं आहे. असं मी जर का माझं एक बजेट बनवलं तर आय गेट अँड नॉर्मली इफ वी मेक दिस फॉर 6 months इन ऍडव्हान्स तर मला एक अंदाज येऊन जातो की ह्या महिन्यात मला एवढे पैसे येऊ शकतात किंवा मला ह्या महिन्यात हा एक्स्ट्रा खर्च येऊ शकतो, म्हणजे मला त्याप्रमाणे माझा सेल करायला पाहिजे. सो दिस इज अ ट्रॅकर. इथे ह्याच्यामध्ये बजेटेड वर्सेस ऍक्च्युअल आहे, म्हणजे इथे बजेट मी करते आणि मग माझा ऍक्च्युअल किती खर्च आहे. मी हे जर का टाकत राहिले फिगर्स तर मला पुढचं बजेटिंग करायला सोपं जातं, की मला वाटतं की समजा अरे जून महिन्यामध्ये मला किती माझा कॅश सेल मी अपेक्षित आपण मी किती केला होता 15,000, पण अरे वा 25,000 झालाय. मला पुढल्या वर्षीची जूनची मला साधारण मला मी धरू शकते की चला 25,000 होपफुली जून मध्ये माझं होऊ शकतो असं. सो अकॉर्डिंगली किंवा मी काही महिन्यांचं ऍव्हरेज घेऊन मी पुढे पकडू शकते की ऑन एन ऍव्हरेज माझा दर महिना सेल 20,000 होतो आहे. सो दिस इज हाऊ इफ वी मेंटेन सम रेकॉर्ड्स इट बिकम्स मच मोर इझी. आता दिस विल व्हेरी फ्रॉम बिझनेस टू बिझनेस. मंथली तर करायलाच पाहिजे. काही बिझनेसेस मध्ये जर का डेली ठेवायची, खूप डेली कॅश इनफ्लो आउटफ्लो असेल तर डेली पण शिवाय बनवायला पाहिजे. म्हणजे मंथली बनवून शिवाय आय एम टॉकिंग अबाउट, किंवा वीकली पण बनवू शकता. म्हणजे हा एक मंथली बनवून ठेवायचा आणि मग शिवाय एक वीकली बनवायचा. मी जून महिना 4 वीक्स मध्ये डिवाइड करून ठेवू शकते आणि दर वीकचे मला बाबा या वीक मध्ये एवढे पैसे आले, वीक 1, वीक 2, वीक 3, वीक 4 असं पण मी करू शकते शिवाय. सो इफ वी सी दिस, सो वाईल प्रिपेरिंग अ कॅश बजेट, ह्याच्यासाठी आपल्याला डेटा काय लागतो हा आपण बघू शकतो. बघा, डेटा रिक्वायर्ड टू मेक अ कॅश बजेट. डेटा रिगार्डिंग सेल्स, सेल्स माझे किती होऊ शकतात, एक्सपेन्सेस किती, परचेसेस किती. म्हणजे थोडक्यात माझे कॅश इनफ्लो कुठून येऊ शकतो आणि कॅश आउटफ्लो काय असू शकतो. सो तो मला डेटा मला मिळाला पाहिजे. नॉन कॅश एक्सपेन्सेस आपण ह्याच्यामध्ये घेत नाही. म्हणजे आता आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ युअर नो डेप्रिसिएशन हा एक आपण एक्सपेन्स दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बरेचदा आपण गाडी वगैरे विकत घेतो आणि त्याचं डेप्रिसिएशन लावतो, पण दॅट इज अ नॉन कॅश एक्सपेन्स. म्हणजे त्याच्यात मी ऍक्च्युअल डेप्रिसिएशन मी असं कोणाला उचलून कॅश पैसे देत नसते. जसं की मी सॅलरी पेमेंट करते, ऍक्च्युअल मी कोणाला तरी पैसे देते, तसं हे देत नाही. सो आपण जेव्हा कॅश बजेट बनवतो त्याच्यामध्ये फक्त आपण कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोज घेतो. सो दिस हेल्प्स टू मीट एक्सपेन्सेस ऑन टाइम. सो टू प्रिपेअर अ कॅश बजेट एक आपण हे टेम्पलेट वापरू शकतो. एक टाइम फ्रेम ठेवायला पाहिजे आपल्याला. जसं मी म्हटलं की मंथली इज अ मस्ट. अगेन डिपेंडिंग अपॉन युअर बिझनेस, खूप तुमच्याकडे डेली कॅश इनफ्लो आउटफ्लो असेल तर डेली पण बनवा, नाही तर वीकली पण शिवाय बनवा. सो डिटर्मिन द टाइम फ्रेम फॉर व्हॉट यू आर गोइंग टू प्रिपेअर द कॅश बजेट. आयडेंटिफाय टार्गेट कॅश बॅलन्स, म्हणजे शिवाय एक आपण दर महिना आपल्याकडे एक थोडासा कॅश बॅलन्स ठेवतो. तो किती पाहिजे, समजा मी ठेवला मला 10,000 पाहिजे तर तो पण मी त्याच्यात घेऊन ठेवते. आत्ता कॅश बॅलन्स किती आहे तो लिहिते, म्हणजे मला त्याच्यावरनं प्रोजेक्शन करू शकते मी की इनफ्लो म्हणून आउटफ्लोज माझे किती आहेत. बेस्ट प्रॅक्टिसेस वाईल प्रिपेरिंग अ कॅश बजेट. टेक ऍडव्हान्टेज ऑफ टेक्नॉलॉजी. सो एक्सेल वापरू शकता. अत्यंत सुंदर टूल आहे एक्सेल. आणि टेक्नॉलॉजी आपण एकदा शिकून घेतली की सोपं जातं. आपण जितकं वापरू टेक्नॉलॉजी तेवढी आपल्याला ती सोपी वाटायला लागते. इनिशियली कदाचित थोडीशी डिफिकल्ट वाटते, बट इफ यू वर्क अ लॉट ऑन दॅट इट बिकम्स इझी. त्याच्यानंतर कम्पेअर बजेटेड. मग आपण जसं मी तुम्हाला दाखवले आपण बजेट करून ठेवलं, मग ऍक्च्युअल पण आपण फिगर्स टाकले की मी जर नंतर की लक्षात येते अरे ओके इथे माझा अंदाज चुकला किंवा इथे जास्ती होऊ शकतं. सो अकॉर्डिंगली आय कॅन अगेन रिवाइज माय बजेटेड कॅश फ्लोज फॉर द नेक्स्ट पिरियड. प्रिपेअर अ प्लॅन फॉर कॅश सरप्लस ऑर डेफिशियन्सी. आणि मग माझ्या लक्षात येते की माझ्याकडे कॅश डेफिशियन्सी आहे तर मी त्याला प्लॅन बनवू शकते की पुढच्या महिन्यात जसं मी म्हटलं 5,000 डेफिशियन्सी आहे तर मला कुठेतरी पैसे उभे करायचे, किंवा सरप्लस आहे तर मी ते बाजूला टाकून ठेवीन, म्हणजे माझी आणखीन पुढच्या महिन्याची सोय झाली, आणखीन निश्चिती आली माझ्या डोक्याला. सो दीज आर द प्रॅक्टिसेस वेल यू प्रिपेअर अ कॅश बजेट. आपण जर का अशा प्रकारे आपले सगळे रेकॉर्ड्स ठेवले तर इट बिकम्स व्हेरी इझी टू मॅनेज फायनान्स. नॉर्मली लोकांना खूपदा फायनान्शियल मॅनेजमेंट खूप अवघड वाटतं. त्याचं कारण म्हणजे एकतर आपण खूपदा हे टर्म्स ऐकलेले नसतात आणि खरं तर आपण हे खूपदा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण वापरत असतो, पण आपल्याला वी डोंट नो की आय एम ऍक्च्युअली डुईंग फायनान्स मॅनेजमेंट फ्रँकली. म्हणजे खूप लोक न शिकता सुद्धा दे आर डुईंग फायनान्शियल मॅनेजमेंट व्हेरी वेल. सो फार अवघड ह्याच्यामध्ये नसतं, फक्त लॉजिक वापरायचं आपलं आणि खूप प्रॅक्टिकल मात्र राहायचं. पैशाच्या बाबतीमध्ये मला कोणी सांगितलं की मी तुला पुढच्या महिन्यामध्ये लाखभराची ऑर्डर देणार आहे तर मी ती ऑर्डर जोवर माझ्याकडे पैसे येत नाही तोवर मी धरायचे नाहीत. ते हे मात्र आपल्याला काही गोष्टी आपल्या फायनान्सच्या बाबतीत पकडायला लागतात, कारण नाहीतर मी धरून चालते ते येणार आहेत आणि माझं सगळं
फायनान्स बोंबलतं आणि आपण मराठीत म्हणतो असं की पैशाचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे तसं मात्र करायचं नाही. सो दिस इज फॉर टुडे, ऍप्लिकेशन ऑफ फायनान्स इन बिझनेस. ग्रेट. डॉक्टर रश्मी, मला वाटतं हे Yes, sir. दोन मुद्दे मला फार महत्वाचे वाटले, हा. की एकतर पहिली गोष्ट म्हणजे बजेटिंग करणे, जी बऱ्याच वेळेला हो. अनेक उद्योजकांना सुरुवातीच्या पिरियडमध्ये त्याबाबत अंदाज नसतो. तर हम्म. बजेटिंग करणे आणि ऍक्च्युअल कॅश फ्लो हा त्याच्याबरोबर मॅप करत राहणे किंवा हो. सतत कम्पेअर करत राहणे. बरोबर. एक्सेल सारख्या टूल्सचा तर निश्चित उपयोग आहे. सुरुवातीला ती शिकता येतील आणि एकदा शिकली की मात्र ती इतका आपला वेळ वाचवतात. ऍडिशन सबट्रॅक्शन नुसते तुम्ही रकाने भरत गेलात की खालती टोटल येत राहतात. हो. आणि जणू काही एक टिकर तुम्हाला आता आपल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत आणि आपल्या हातात खर्च करायला किती शक्य आहेत, तर ह्याचा रिअलिस्टिक डिसिजन घ्यायला मला असं वाटतंय त्याचा नक्की उपयोग आहे. आणि ह्याची सवय पाडून घेणं. तर एक छोटा प्रश्न आहे, तो थोडासा हॅबिट ओरिएंटेड प्रश्न आहे, म्हणजे सवयीबाबतचा, की रोज अकाउंट्सला किती वेळ दिला पाहिजे? हा, बरोबर. ओके. मी हे स्क्रीन शेअर करायचं बंद करू का? कॅन आय स्टॉप शेअरिंग दिस? हो, चालेल चालेल. ओके. ऍक्च्युली दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. नॉर्मली आता आमचा सुद्धा बिझनेस होता आणि माय ऍक्च्युली हजबंड इज अन इंजिनियर, सो आय यूज टू हँडल ऑल द फायनान्सेस. सो मी नेहमी म्हणजे असं ठेवायची की एक दिवसात मॅक्स टू मॅक्स अर्ध्या तासापेक्षा तर डेफिनेटली याच्यामध्ये वेळ नाही घालवायला पाहिजे. मॅक्झिमम हाफ एन आवर. 15 ते 20 मिनिटात जर का आपले सगळे फॉर्मॅट्स रेडी असतील आणि मी रोज मात्र रोजच्या रोज तो आपण जो खर्च आहे तो दुकान बंद करायचे होते. फ्रँकली हे मारवाड्यांकडनं खूप शिकण्यासारखं असतं की दुकान बंद करायच्या आधी माझा हिशोब लावूनच दुकान बंद करायचं. इट बिकम्स, आणि मग ती आपल्याला सवय लागते. मग एखाद दिवशी मी केलं नाही ना तर मला खूप त्याचा त्रास होत राहतो की मी आज माझा मॅच केले नाही बरं का कॅश. आणि मी रोजच्या रोज केली ना ते डस नॉट टेक मोर दॅन 10 मिनिट्स. माझा इनफ्लोज कुठून आले, आउटफ्लोज जर का डेली असेल तर एक डेली 15-20 मिनिटाच्या पेक्षा वरती जास्ती अकाउंटिंग आणि फायनान्स मॅनेजमेंटसाठी वेळ द्यायची खरं तर गरज पडत नाही. बट हॅबिट आपण म्हणतो आणि त्याच्यासाठी मग एक वेळ लावून ठेवायला पाहिजे. मी दिवसात कधी करून म्हटलं तर होत नाही आणि विसरूनही जायला होतं कित्येकदा. आणि वी रिअलाइज आफ्टर वीक, अरे मी करणार होतो आणि झालं नाही. सो बिकॉज आय हॅव ऑल्सो बीन एन एंटरप्रेन्युअर, आमचाही बिझनेस होता. तर आपण जर काही ह्याच्यात खूप वेळ घातला ना तर शेवटी बिझनेसकडे लक्ष द्यायला नाही होत. म्हणून ह्याचे जर का आपले काही सवयी लावून ठेवल्या आणि आपण काही फॉर्मॅट्स फॉलो केले डेली तर ह्याच्यामध्ये फार वेळ नाही लागत घालायला. आणि 15-20 मिनिट्स मॅक्झिमम हाफ एन आवर डेली फायनान्स आणि अकाउंटिंग साठी आपण स्वतः घातला एंटरप्रेन्युअरनी तर खूप आपल्याला माहिती असते की माझ्या बिझनेसमध्ये काय चाललं आहे. अँड इट गिव्स अ व्हेरी गुड इन्साइट इन टू माय ओन बिझनेस. बरोबर. दुसरी एक गोष्ट आहे की बिझनेसचे वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हणजे शॉप किंवा सेल जिथे आहे तिथे ही रोजची लिखापडी किंवा रोजचं काही अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. पण एक रिव्ह्यू सायकल म्हणजे दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जेव्हा आपण रिव्ह्यू घेतो त्यावेळेला काही ज्या रकाने आपल्या ट्रॅकरमध्ये आहेत ते तर आहेतच, पण प्रोजेक्शन करताना तुमच्या अनुभवातून आता तुम्ही असं काय सांगाल की मुळामध्ये एखाद्या वर्षभराचं प्रोजेक्शन करताना कॉन्टिंजन्सी किंवा अचानक येणारे खर्च याचा तुमचा अनुभव काय आहे की व्यवसायामध्ये असे कोणत्या प्रकारचे अचानक खर्च उभे राहतात आणि त्याकरता तयारी कशी करावी? ओके. हे पुन्हा ऑफकोर्स इट्स डिपेंड्स अपॉन द बिझनेस. तर समजा आपला काही बिझनेस असेल तर ते आमचं जे मशिनरी असेल तर एखादा मशीन बंद पडतं किंवा आता तुमच्याकडे लेबर असतील तर एखादा माणूस कामालाच येत नाही आणि मला त्या दिवशी ते काम करून घ्यायचंच आहे तर मला दुसरा माणूस त्या जागी उभं करून मग त्याला थोडे जास्ती पैसे द्यावे लागतात. असे कॉन्टिंजन्सीज येतात. तर ह्या किंवा एखादा काहीतरी लाईटचे वगैरे इश्यूज येऊ शकतात, काहीतरी इलेक्ट्रिसिटीचं बंद पडलंय, मीटर बदलायला लागतंय, असं काही ना काही होऊ शकतं. दर महिन्याला बरेचदा काय होतं एका महिन्यात नाही तर एखाद्या महिन्यात जास्त काही कुठेतरी कमी जास्ती खर्च होतोच. सो आपला बिझनेस किती मोठा आहे त्याप्रमाणे एक 2-5% तरी कॉन्टिंजन्सीसाठी ठेवले आपण पैसे तर पुन्हा खूप सोय होते. कारण ते आला काही प्रॉब्लेम तर कॅन इमिजिएटली सॉर्ट इट आउट. आणि पुन्हा दर महिना आपण जर का थोडे थोडे कॉन्टिंजन्सी मध्ये पैसे घालत ठेवले ना, असं म्हणतात की बुंदे बुंदे तळे साचे, तसं ते चांगले पैसे 4-5 महिन्यात साचून राहतात. फक्त आपल्याला खूप चांगल्या सवय लावून घ्यायला लागतं की मी त्याला हात लावणार नाही.
म्हणजे आता आहेत म्हणून मी ते वापरले, आत्ता वापरते, मग नंतर लागलं की बघू म्हटलं की मग ते बरोबर. प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो तसे कॉन्टिन्युअन्सीसाठी ठेवायला पाहिजेत. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणतात तसं की रिव्ह्यू करायचा, तर ऍक्च्युली एव्हरी मंथ एक रिव्ह्यू व्हायला पाहिजे. म्हणजे महिन्यातला हाफ अ डे तरी महिना संपला ना की आपण आपलं बघून एक दिवशी अर्धा दिवस घेऊन बसायचे अकाउंट्स आणि रिव्ह्यू करायचे, किंवा मी एवढं बजेट केलं होतं आणि एवढं ऍक्च्युअल झालंय, सो मी कुठे काही माझं कमी जास्ती होतंय का, म्हणजे मला त्याप्रमाणे ऍक्शन्स लगेच घेता येतात. सो एव्हरी मंथ हाफ अ डे यू शुड स्पेंड ऑन रिव्ह्यू. एक तेवढं आपण बघितले आपले फिगर्स, आणि ते डेली भरलेले असले तर हाफ अ डे पण किती लागणार नाही. आपण फक्त आपले फिगर्स बघायचे असतात की माझं कुठे मिसमॅच होतंय. पुढे मागे तर होतं, बिझनेस म्हटलं तर असं फिक्स कधी नसतं काही, सो पुढे मागे होत राहतं. काही इतर प्रश्न आहेत आपल्या उपस्थित उद्योजकांना? ठीक आहे. मला वाटतं अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टर रश्मी यांनी आपल्याला सगळं समजावून सांगितलं. त्याबद्दल रश्मीजी धन्यवाद. आणि फायनान्स हा विषय तसं पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांच्या नावडीचा असतो, पण तरीही उद्योजकाला तो नावडीचा ठेवून चालणार नाही, हे मला वाटतं नक्की प्रत्येक उद्योजकाला लक्षात आलं असेल. आणि त्यातली सहजता आणि त्यातला काटेकोरपणा, असे दोन गोष्टी मला असं वाटतंय ह्या आपल्या प्रेझेंटेशन मधनं मला नक्की लक्षात आल्या. आणि ती सवय पाडून घेणं आणि त्याप्रमाणे आपला व्यवसाय हा पुढे वाढीस नेणं. आम्हाला काही प्रश्न पडले तर डॉक्टर रश्मी आम्ही परत तुमच्यापर्यंत पोहोचू. देआसरा फाउंडेशनचं पोर्टल आहे, त्यावर तुम्ही फोनही करू शकता. आमचे फॅसिलिटेटर्स आहेत, ती टीम पण तुम्हाला मदत करत राहील. आणि त्याबरोबरीने तुमच्या अन्यही काही गरजा आवश्यकता असतील बिझनेस बाबतच्या, तर त्याही संदर्भामध्ये तुम्ही देआसराला संपर्क करा. आणि त्याचं नक्की तुम्हाला सोल्युशन आणि त्याबाबत काही सर्व्हिसेस हव्या असतील तर त्याही या देआसराकडे उपलब्ध आहेत. मला वाटतं थांबूया आपण आता, आणि पुढच्या कार्यक्रमांमध्ये असेच भेटत राहू. कारण सेवावर्धिनी आणि देआसराचं एकत्रित काम आता हे या पुढच्या काळामध्ये सातत्याने चालू राहणार आहे. तर असंच मार्गदर्शन डॉक्टर रश्मी आम्ही तुमच्याकडून घेत राहू. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सर्व उद्योजकांचे पण उपस्थित राहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू आनंद सर, आणि थँक्यू प्रकाश सर ऑल्सो फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. उद्योजकांशी हे फार आनंदाचा एक विषय असतो. आणि आय विल ऑल्सो लाईक टू थँक ऑल द पार्टिसिपेंट्स की त्यांनी येऊन ऐकलं. होपफुली सगळं क्लिअर झालं असावं. नॉर्मली प्रश्न दोन वेळा येतात, इधर कळलं म्हणून किंवा नाही कळलं म्हणून. सो आय एम अज्युमिंग की सगळं नीट क्लिअर झालं असेल. एनी डाउट्स अगेन वी कॅन मीट लेटर ऑन. थँक्स अ लॉट. Thank you for giving me this opportunity. Thank you. Okay, thank you. Bye bye.